आज मास्क पण झालं घेऊन गेला तुला चेअर हे होत आहे का उचलू नाही वॉल्यूम म्हणजे काय होते माहिती है तुम्हाला वॉल्यूम म्हणजे काय होता है माहिती है का वॉल्यूम क्या होता है पता है ये जो है इसका जो वॉल्यूम रहता है मतलब इसका वेट जो रहता है उसको वॉल्यूम बोलते हैं ठीक है ये है डेफिनेशन ये लिख लो क्या बोले तू ली ना अकाउंट में लिया डेफिनेशन ही कशाची आहे मॅटरची आहे अ सबस्टन्स एक्सरेज मध्ये डेफिनेशन म्हणजे तुम्ही सांगतो पर्टिक्युलर सांगू म्हणजे ओके मी सांगते मी ते पर्टिक्युलर काढून आणली मी इथे काहीच नाहीये मी जे जे आपल्याकडनं ऍडव्हान्स निघतं ना मी ते काढून आणली आहे स्वतःकडनं अ काइंड ऑफ लाईट that's light that makes it possible to see हाँ यस डबल ई हाँ सी म्हणजे तेच बघणे ओके इनसाइड solid object is called as X-ray. Okay? पढ़ला? A kind of light that makes it a झाला का? To see inside a solid object. Okay? अगर आप जो है एक से निकालो तो सॉलिड ऑब्जेक्ट जो है इनसाइड में निकलता है उसकी क्या बोले सिटी का हाँ वो भी निकालना है क्या सिटी और एक्सरे की जगह सिटी कर देना हाँ ठीक है मैं बता दूंगी कल सिटी का और एक्सरे का निकाल देंगे ठीक है हाँ तो थोड़ा सा जो रहता है वो एकदम तो नहीं रहता है बट थोड़ा थोड़ा अलग रहता है तो मैं निकाल के आपको जो बता दूंगी टेंशन मत भी मत ले तो मैं बता दूंगी एक्सरे का भी जो है सिलेबस तो निकाल दूंगी मैं ठीक है और जो फिर उसके प्रॉपर्टीज ऑफ मैटर ये a substance consists of a and other particles जो रहता है वो substance रहता है आपको जो पता है कितने फॉर्म में रहते हैं आपको जो है मैटर कितने फॉर्म में रहता है एंड गैसेस आपको पता है सॉलिड फॉर्म में रहता है लिक्विड फॉर्म में रहता है और गैसेस फॉर्म में सॉलिड फॉर्म में जो है आपको एग्जाम में पता है कि क्या क्या है उसमें हाँ कौन से काही तो सांगू शकता ना कुछ तो बता वुड हो गया चेयर हो गई टेबल हो गया ये क्या बोलते हैं इसको विंडो हो गई ये सब सॉलिड फॉर्म में आता है लिक्विड फॉर्म में ऑयल वाटर पेट्रोल और पेट्रोल गैसेस फॉर्म में आता है और लिक्विड फॉर्म में आता है क्योंकि अगर उसको खुला छोड़ दिया वो वेपोराइजेशन हो जाता है उसका ओके और लिक्विड फॉर्म में अगर आपने आइस को फ्रिज से लाकर बाहर रख दिया तो सॉलिड से कन्वर्टेड लिक्विड उसका जो हाँ लिक्विड से फिर वेपोराइजेशन होता है उसका ओके फिर जो है गैसेस फॉर्म में एयर और बायोगैस वो जो रहता है वो प्रॉपर्टीज क्या है इसकी प्रॉपर्टीज लिख दूं मैं प्रॉपर्टीज ये समझ गया ये मैटर की डेफिनेशन समझ गई आपको अ सब्सटेंस कंसिस्टिंग ऑफ अ एंड अदर पार्टिकल्स जो अदर पार्टिकल्स को कंबाइन किया आपने कंसिस्ट किया तो एक जो है एक मैटर बनता है उसका ओके इट हैज मास एंड ऑक्युपाइड वॉल्यूम उसको क्या रहता है मास रहता है मास उसको ऑक्युपाइड वॉल्यूम रहता है मतलब एक जागा वजन असतं ना वजन त्याला मास असतं मास म्हणजे आता हे बघा त्याला एक वॉल्यूम असतं वॉल्यूम ठीक आहे ना आता हे झालं तुमचं मॅटरचं ओके
प्रॉपर्टीज काय आहे, मॅटरच्या प्रॉपर्टीज काय आहे, मॅटर जो असतो त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे. प्रॉपर्टीज नंबर 1, हे तुम्हाला पण येतं हे. असं नाही काय यांनाच येतं की हे पुस्तक यांचे आहे ते यांनाच येतं बाबा, असं नाहीये. हे तुम्हालाही लागू आहे त्याच्यामध्ये. हे सगळं जे आहे एक्सरे, सिटी स्कॅनचं पण तेच आहे आणि एक्सरेचं पण तेच आहे. फक्त मशिनरीज राहते की सिटी स्कॅनची थोडीशी वेगळी राहते आणि एक्सरेची थोडी वेगळी राहते. याच्यामध्ये फक्त डिफरन्स. फिजिक्सचं सगळ्यांना सेमच असते ना, असं फक्त ते तुम्हाला डेफिनेशनचं थोडंसं आहे ना, ते सिलेबस वाईज ठीक आहे. फक्त तुम्हाला समजते का तेवढं सांगा, आहे की नाही, कळलं ना. म्हणजे मी अगदी सोप्या भाषेत समजून सांगते. कारण की कसं ना, विद्यार्थ्यांना जे आहे ना एक्स्ट्रा ऍडव्हान्स लेवलवर जर शिकवलं तर ते त्यांच्या डोक्याच्या वर चाललं जातं. नाही असं काही नाही. ठीक आहे. त्यानंतर जे आहे की प्रॉपर्टीज नंबर 1, इट्स ऑक्युपाइड स्पेस. इट्स ऑक्युपाइड occupied space. लिखिए. त्याचं म्हणणं असं असते की ज्याला वस्तुमान आहे, वस्तुमान म्हणजे कळतं ना काय असतं, ज्याला व्हॉल्यूम आहे किंवा ज्याला मास आहे आणि जी जागा व्यापते. आता जसं हा आहे डस्टर आहे, आता हा याला आपण म्हणतो की डस्टर आहे, याला जागा वाटली, आता माझ्या हातावर ठेवलं आहे, एवढी जागा वाटली, याला व्हॉल्यूम पण आहे, याला मास पण आहे, याला वेट आहे ना. असं असतं ना, जरूर ठेवलं, जर सोडलं असतं तर खाली गेलं असतं, आहे की नाही. पण याला वेट आहे, याला ऑक्युपाइड मास आणि वेट दोन्ही पण आहे, याला आहे ना. हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, सॉलिड फॉर्म मध्ये आहे. सगळ्यात सोपं. अजून जर मी याच्यावर सांगायचं झालं तर हा एक काय म्हणतो आपलं, म्हणजे तुम्हाला जे याची वस्तू जे आपल्याला विजिबल होते किंवा हातात पकडता येतं त्याला म्हणतात सॉलिड. सोप्या भाषेत. त्यानंतर जे आहे की इट हॅज अ इनर्शिया, जडत्व म्हणतात त्याला, इनर्शिया. सांगते ना, इट हॅज इनर्शिया. इनर्शिया मतलब जडत्व. जडत्व म्हणजे एखादी वस्तू जर असेल तर त्याला वर्तमान गतीमध्ये, मी तुम्हाला लिखलोय पहिले, लिख लिया, इसकी ये डेफिनेशन करते हैं. हा खराब होऊन जाईल का विना करलेलं असतं साईडला, काय मॅडम याची यूज करत नाही. It has tendency to be motion. मी आज एवढंच घेणार, त्याच्या व्यतिरिक्त नाही घेणार, कारण की लाईट नाही. ठीक आहे. एवढं प्रॉपर्टीज सांगते. नेक्स्ट लेक्चर आपण ते उद्या आपण करून घेऊ. ठीक आहे. लाईट नसेल तर असं बरं तरी वाटतं.
ये मटेरियल के बारे में क्या है? खाली मटेरियल है कंटेंट कंटेंट पहिली लाईन आली माझे हे अक्षर समजतं ना क्यों अच्छा नहीं लग रहा है लिखी हो गया लिखी हो गया इतना ही लिखी खाना हो गया झालं लिहून सोपं हो गया लिख के इट हॅज अ इनर्शिया इनर्शिया मतलब मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला जडत्व म्हणतात ठीक आहे इट हॅज अ टेंडन्सी टू बी इन मोशन व्हेन इन मुवमेंट जेव्हा एखादी जी म्हणजे सॉलिड किंवा फॉर्म मध्ये असेल तर ती जेव्हा मुवमेंट करते की अँड रेस्ट व्हेन इन नॉट अ मुवमेंट अनलेस अंटिल सम अन आउटसाइड एनर्जी फोर्स ॲक्ट अवर बॉडी मग काय म्हणते जेव्हा एखादी वस्तू त्याच्या वर्तमान गतीमध्ये जेव्हा राहते ठीक आहे तेव्हा जी असते जोपर्यंत जेव्हा वर्तमान गतीमध्ये जी एखादी म्हणजे काय म्हणते एखादी वस्तू नाही जेव्हा चालू राहते हा एखादी वस्तू जे वर्तमान गतीमध्ये चालू असते जेव्हापर्यंत त्या वस्तूला एखादी दुसरी व्यक्ती जी आहे तिला फोर्स करत नाही किंवा तिला दुसऱ्या बलामुळे जी किंवा तिचा दिशा किंवा वेग बदलत नाही तिला जे म्हणतात ना इनर्शिया कळलं जे एखादी वस्तू असते ती वर्तमान गतीमध्ये चालू राहते तर जेव्हा बाहेरून एक्सटर्नल फोर्स नाही येणार तेव्हापर्यंत त्याची दिशा पण नाही बदलू शकत आणि त्यामध्ये आपली डायरेक्शन पण नाही बदलू शकत कळलं ना आता जसं मी एक व्यक्ती आहे आता मी सरळ सरळ चालली आहे आणि मला जे एक म्हणजे मला आता मी चालली आहे आणि मला जे आता मी मागं असं तर मला जेव्हापर्यंत असं कळणार किंवा इकडे असं म्हणणार नाही तेव्हापर्यंत मी चालतच आहे ना असं तर त्याला म्हणते कळलं समजलं ना त्यानंतर दुसरं तिसरं काय इट हॅज मास ऑर वेट मास म्हणजे काय पडतं का वेट म्हणजे वजन तुम्हाला वजन आहे का कोणाला वजन आहे कोणाला नाही आहे आवडत का नाही आवडत ना ज्याला वेट असतं तोच म्हणजे आता बघा तुम्हाला जे आहे खाली काय असतं ग्रॅव्हिटी असतं ग्रॅव्हिटी किती आहे कितनी है ग्रेविटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर और उसकी जो अगर ये सेंटीमीटर में मतलब इसमें क्या होता है 9.8 मीटर पर सेकंड स्क्वायर और अगर वो उसकी सीजीएस वैल्यू निकाले तो उसकी है 980 मीटर पर सेकंड मतलब जो ग्रेविटी की वैल्यू है और उसकी जो है ओके ठीक है mass is the amount of matter और material contained in the body अगर आप जो है एक मास है मास अमाउंट ऑफ मैटर जो रहता है ना उसमें अगर आपने जो उसको मटेरियल में अगर जो है बॉडी रहती है उसमें अगर आपके मास डाला जो है मास रहता है उसको वेट रहता है तो उसको जो है अगर वही नहीं रहा तो फिर है कि नहीं समझ लेना
अगर जर एखाद्याला मासच नसेल किंवा हा मटेरियलचा बनलाच नसेल त्याला वेट राहणार आहे का? नाही राहणार ना. मग तसंच हा मास आणि वेट दोन्ही असतो. ठीक आहे? मासनेच वेट होतं. काय म्हटलं? मासनेच वेट होतं असे म्हणतात. मास म्हणजे जो असतो ना, मास आणि वेट एकच असते पण त्याला थोडंसं वेगळं वेगळं डिफाइन केलं जातं. मास हा जो काही ॲटम्स पासून किंवा मॉलिक्यूल पासून बनलेला असतो आणि हा वेट जो त्याचा असतो. आता मी जी आहे ती मी आडामासापासून बनली आहे आणि मग जे जे बनवलं आहे त्याचं ते वेट आहे पूर्ण याचं. कळलं ना? मास हा वेगळा असतो आणि वेट हा वेगळा असतो. त्यानंतर इट इज इनस्ट्रक्टिबल, नथिंग कॅन बी डिस्ट्रॉय ऑर क्रिएट. ग्रॅव्हिटीचा जो असतो त्याला क्रिएट पण नाही करता येत, डिस्ट्रॉय पण नाही करता येत. करता येते का? कुठे नाही करता येत. ठीक आहे? एवढं समजलं का? एवढं समजलं? ठीक आहे. याच्यानंतरचं जे आहे आपण स्मार्ट बोर्ड उद्या आपण चालेल. ठीक आहे? किंवा जर पाहिजे असेल तर मी नोट्स PDF मी पाठवून देईन. ओके?